नमस्कार. कशी सुरू आहे बोर्ड परीक्षेची तयारी? एकदम जोरात असेल नाही का? चला तर मग आज आपण पर्यावरणीय व्यवस्थापन या अतिशय महत्त्वाच्या धड्याची एकदम झटपट आणि प्रभावी उजळणी करूया. आपलं जग, आपला हा निसर्ग, हा सगळा कारभार नक्की चालतो तरी कसा? कधी विचार केलाय का? खरं तर या सगळ्याची सुरुवात होते एका अगदी सोप्या, मूलभूत संकल्पनेतून, आणि ती म्हणजे अन्न साखळी. गवतापासून ते अगदी वरच्या ससाण्यापर्यंत ऊर्जेचा हा जो प्रवास आहे ना, तोच आपल्या निसर्गाचा खरा आधार आहे. ओके. मग आता या निसर्गाची रचनाच नीट समजून घेऊया. आणि हो, या रचनेचा जो पाया आहे तो म्हणजे परिसंस्था. तर मग ही परिसंस्था म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सजीव म्हणजे जैविक आणि निर्जीव म्हणजे अजैविक घटक आणि त्यांच्यात होणारी आंतरक्रिया. यातला प्रत्येक घटक, मग तो अगदी छोटासा कीटक असो किंवा एखादा मोठा डोंगर, प्रत्येकजण आपापली भूमिका बजावत असतो. एक लक्षात ठेवा, परीक्षेसाठी ही व्याख्या खूप खूप महत्वाची आहे. आता बघूया या परिसंस्थेचे मुख्य खेळाडू कोण आहेत. सगळ्यात पहिले येतात उत्पादक म्हणजे आपल्या वनस्पती, ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग येतात भक्षक म्हणजे प्राणी, जे वनस्पतींवर किंवा इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. आणि तिसरे, जे आपल्याला दिसत नाहीत पण खूप महत्वाचे आहेत, ते म्हणजे विघटक. हे सूक्ष्मजीव मृत घटकांवर जगतात आणि त्यातली पोषक द्रव्य पुन्हा निसर्गात पाठवतात. म्हणजे एक प्रकारे हे विघटक निसर्गाची साफसफाई करणारे खरे हिरोज आहेत. चला, एक छोटासा प्रश्न आठवते का? ऊर्जा मनोरा म्हणजे काय? लक्षात घ्या, अन्न साखळीतली ऊर्जा एका पातळीवरून दुसऱ्या पातळीवर जाताना कशी कमी कमी होत जाते, हेच तर हा मनोरा दाखवतो. हा प्रश्न परीक्षेत हमखास येऊ शकतो, त्यामुळे याची उजळणी नक्की करून ठेवा. आतापर्यंत आपण निसर्गाचं हे सुंदर संतुलन पाहिलं, पण आता आपल्याला त्या बाजूकडे वळावं लागेल जिथे हा तोल बिघडतोय. आता आपण बोलणार आहोत पर्यावरण आणि त्याला असलेल्या धोकांबद्दल. आणि यात सगळ्यात मोठा धोका आहे तो म्हणजे मानवी हस्तक्षेप आणि त्याचे गंभीर परिणाम. बघा, पर्यावरणाचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक पर्यावरण, ज्यात हवा, पाणी, जमीन, सजीव हे सगळं आलं. आणि दुसरं आहे मानवनिर्मित पर्यावरण, म्हणजे आपले रस्ते, पूल, मोठमोठ्या इमारती. खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा हे मानवनिर्मित पर्यावरण नैसर्गिक पर्यावरणावर हावी व्हायला लागतं. मग ही नेमकी समस्या आहे तरी काय? एका शब्दात उत्तर आहे प्रदूषण. मग ते हवेचं असो, पाण्याचं असो, जमिनीचं असो, ध्वनी प्रदूषण असो किंवा अगदी किरणोत्सारी प्रदूषण, या सगळ्या गोष्टी निसर्गाचा तोल अक्षरशः बिघडवून टाकत आहेत. आणि हेच आज पर्यावरणासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. ओके, समस्येबद्दल तर खूप बोललो, पण मग यावर उपाय काय? चला, आता त्यावरच लक्ष केंद्रित करूया. आपल्याला पर्यावरणाच्या संवर्धनाची गरज का आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपल्याकडे कोणती कायदेशीर हत्यारे आहेत ते पाहूया. या संवर्धनाचा जो आत्मा आहे ना, तो एका शब्दात दडलाय: जैवविविधता. आता जैवविविधता म्हणजे काय? सोप्या भाषेत निसर्गातील सजीवांची श्रीमंती. यात एकाच जातीतले अनुवंशिक फरक येतात, सजीवांच्या हजारो लाखो प्रजाती येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था सुद्धा येतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही विविधता जितकी जास्त तितका आपला निसर्ग अधिक मजबूत आणि स्थिर असतो. आता ही जैवविविधता 3 स्तरांवर मोजली जाते. कोणते 3 स्तर? आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे तिन्ही स्तर आणि त्यांचे अर्थ लक्षात ठेवणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण प्रदूषणाबद्दल बोललो नाही का? मग त्यावरचा कायदेशीर उपाय काय? तो आहे पर्यावरण संरक्षण कायदा 1986. या कायद्याचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे: प्रदूषणावर नियंत्रण आणणं आणि जे कोणी पर्यावरणाला हानी पोचवत आहेत त्यांच्यावर कारवाई करणं. फक्त हाच एक कायदा नाहीये. याशिवाय वन संवर्धन कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा आणि अगदी ई-कचरा नियमसुद्धा आहेत. माझी एक छोटीशी टीप आहे की ही नावं आणि त्यांची सालं नीट लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये जोड्या लावा किंवा एका वाक्यात उत्तरे द्या यासाठी हमखास विचारलं जाऊ शकतं. हे कायदे तर बनवले गेलेत, पण ते कागदावरच राहतात जोपर्यंत त्यात लोकांचा सहभाग नसतो. चला तर, आता एक अशी गोष्ट पाहूया जी दाखवून देते की एक सामान्य माणूससुद्धा किती मोठी क्रांती घडवू शकतो. 1360 एकर, फक्त कल्पना करून बघा, एवढा मोठं जंगल. आणि हे जंगल कोणी उभं केलं असेल असं वाटतं? सरकार? एखादी मोठी संस्था?
नाही, हे उभं केलंय फक्त एका माणसाने. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. फक्त एका माणसाने. ही अविश्वसनीय गोष्ट आहे आसामच्या जादव पायंग यांची. त्यांना मोलाई या नावानेही ओळखलं जातं. तब्बल 30 वर्षे एकट्याने अथक परिश्रम करून त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर हे 1360 एकरचं जंगल उभं केलं. ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की वैयक्तिक पातळीवरचे प्रयत्नसुद्धा किती मोठे बदल घडवू शकतात. ही तर झाली एका माणसाची गोष्ट, पण जिथे अख्खा समाज एकत्र येतो तिथे तर अक्षरशः चमत्कार घडतो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली देवराई ही संकल्पना. म्हणजे काय तर देवाच्या नावाने राखलेलं आणि अख्ख्या समाजाने मिळून जपलेलं जंगल. ही एक प्रकारची सामाजिक अभयारण्यच आहेत जी जैवविविधतेचं संरक्षण करतात. पण शेवटी हा सगळा खटाटोप करायचा तरी का? याचं उत्तर महात्मा गांधीजींच्या एका वाक्यात दडलेलं आहे. ते म्हणाले होते, प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाचीही हाव पूर्ण करण्यास नाही. किती खरं आहे नाही का? हे एकच वाक्य पर्यावरण संवर्धनाचं संपूर्ण सार सांगून जातं. तर लक्षात ठेवा, ही परीक्षा फक्त गुणांपुरती मर्यादित नाहीये, तर ही आपल्या सगळ्यांच्या जबाबदारीशी सुद्धा आहे. हा धडा अभ्यासताना एक क्षण थांबा आणि स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा की आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी नेमकं काय मागे ठेवून जाणार आहोत. या प्रश्नावर नक्की विचार करा. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.